नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती कोर्टाला सांगत असते, अनिरुद्ध देशमुख या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं. फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या माणसांवरही केलं. त्यांच्या घराला व्यवस्थित जपलं. ते म्हणतील ते ऐकायचे मी. जजसाहेब, अहो गाणं माझं आत्मा होता, तरीही ते म्हणाले सोड, तर मी सोडलं. आम्हाला 3 मुलं झाली. मुलांचं करण्यामध्ये मी रमून गेले. माझं घर, माझी मुलं, माझी सासू सासरे आणि माझा नवरा, एवढंच विश्व होतं माझं आणि मी हे सगळं अगदी आपुलकीने करत होते. पण तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही, त्यांना बायको नको होती. त्यांना घर सांभाळणारी आणि त्यांच्या मुलांकडे बघणारी एक गुलाम हवी होती. पण मला ती गुलामगिरी कधी वाटलीच नाही, कारण मी देशमुखांकडच्या सगळ्यांना आपलं मानलं होतं. आणि आपल्या माणसांचं करण्यामध्ये कसली आली आहे लाज? मी माझं सर्वस्व या संसाराला दिलं. त्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त अपमान. माझी राहणी साधी, मला यांच्यासारखं चार चौघात बोलता यायचं नाही. माझं शिक्षण कमी, त्यामुळे यांना मला चार चौघात घेऊन जाण्याची लाज वाटायची. यांच्यासारखं फाडफाड इंग्लिश बोलता नाही यायचं ना मला. मला वाटायचं एखादी भाषा फक्त संवाद साधण्यासाठी असते. भाषेमुळे तुमचा दर्जा कसा ठरवू शकतो? असो, त्यांनी मला आधीच सांगितलं असतं तर मी शिकलेही असते हो. पण मला काही शिकायची संधी दिलीच नाही. फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्या माथी मारलं गेलं आणि मला प्रोत्साहन देण्यात, माझी प्रगती करण्यात वेळ घालवला नाही. त्यांनी चार चौघात मिरवता येईल अशी एक मैत्रीण शोधली, संजना. तिचं राहणं बोलणं कसं टिपटॉप असायचं. माझ्यासारखी गबाळी नव्हती ती. किचनमध्ये राबल्यामुळे माझ्या हातांना मसाल्याचा वास यायचा, तो तिच्या हाताला यायचा नाही. अत्तर लावून फिरायची ती आणि हे तिला जगभर फिरवायचे. पण जेवण मात्र त्यांना माझ्याच हातचं लागायचं आणि त्यात माझं निर्मळ प्रेम असायचं ना. मलाही त्यांच्या ताटात गरम गरम पोळी वाढताना आनंद व्हायचा. मला असं वाटायचं हा माणूस राबतो पैशांसाठी. पहिली पोळी त्याच्या ताटात पडली पाहिजे. अगदी त्यांच्या आवडीची भाजी, कोशिंबीर, चटणी मी रोज बनवायचे. देव मानायचे मी या माणसाला. त्यांची सेवा करण्यातच धन्यता वाटायची मला. जेव्हा मी घराच्या बाहेर पडले ना जजसाहेब, तेव्हा माझ्या लक्षात आलं यांनी माझा संपूर्ण आत्मविश्वास खच्ची केलाय. इतके परावलंबी केले मला की मला साधे बँकेचे व्यवहारही जमत नव्हते. एवढ्या मोठ्या जगात मी कशी तट धरणार आहे हे माझं मलाच नव्हतं माहिती. माझं असं काही अस्तित्वच राहिलं नव्हतं. माझी मुलंही मला तसंच समजत होती. माझीच माणसं जर मला कसपटासमान मानत होती, तर मी या जगात माझं असं स्थान कसं निर्माण करू शकणार होते जजसाहेब, तुम्हीच मला सांगा. माझी पहिली लढाई माझ्याबरोबर होती, फक्त माझ्याबरोबर. जजसाहेब, मी जर घराबाहेर पडले असते तर अनिरुद्धने संजनाशी कधीही लग्न केलं नसतं. पण 12 वर्ष त्यांनी फक्त संजनाला खेळवलं. लग्नाचा साधा विषयही काढला नाही. मलाच तिची अवस्था बघवत नव्हती. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीवर होणारा अन्याय सहन होत नव्हता मला. म्हणून मीच पुढाकार घेऊन त्या दोघांचं लग्न लावून दिलं. आणि ती संजनाला विचारते, बरोबर आहे ना संजना? आणि ती जजसाहेबांना म्हणत असते, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. याचं मी एक उदाहरणच आहे. मी जर माझा 26 वर्षांचा संसार मोडला नसता, तर मी त्याच 4 भिंतींमध्ये त्याच घरात पडून राहिले असते. बाहेरच्या जगात जाऊन मोकळा श्वास घेतला तेव्हा मला कळलं, इतकी वर्ष मी गुलामगिरीत होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधी पारतंत्र्यात असल्याची जाणीव तरी व्हायला हवी ना. त्यासाठी संजनाचे आभारच मानायला पाहिजेत. ती अनिरुद्धच्या आयुष्यात आली म्हणून मी स्वतंत्र झाले. आयुष्यात एक पायरी पुढे गेल्यानंतर देवाने मला माझ्या आयुष्यात एक देवदूत पाठवला, आशुतोष केळकर. देवदूतच म्हणेल मी त्यांना. माझा गेलेला आत्मविश्वास त्यांनी मला परत मिळवून दिला. बरोबरीचं, मैत्रीपूर्ण नातं काय असतं हे त्यांनी मला दाखवलं. अक्षरशः त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि तिला आशुतोष बरोबरचे क्षण आठवतात. ती सांगते, प्रत्येक क्षणी मला ते हेच सांगायचे की फक्त संसार करू नका. संसार करताना स्वतःसाठी पण जगायला शिका. आयुष्य हे भरभरून जगण्यासाठी आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतोय ते करा. स्वतःसाठी काहीतरी करा. तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करताय हे महत्त्वाचं आहे. तुमच्यातला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. जजसाहेब, अनिरुद्ध, संजना यांसारख्या माणसांना फक्त पैसा मोठा वाटतो. इतरांसाठी ते काहीही करू शकत नाहीत. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. आणि म्हणूनच आज त्यांनी स्वतःच्या वडिलांना फसवलंय. आमचे आप्पा खूप साधे आहेत, हळवे आहेत. आपला मुलगा आपल्याला कधी फसवेल असं त्यांच्या मनातही आलं नाही. त्यामुळे समोर आलेल्या कागदांवर सहज त्यांनी सह्या केल्या आणि तिथेच ते फसले. जजसाहेब, अनिरुद्ध देशमुख हा माणूस गेली 26 वर्ष सगळ्यांना फसवतोय. मला, स्वतःच्या नात्याला, घराला आणि आता स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा. त्यावेळी अनिरुद्ध पुढे येऊन म्हणायला लागतो, ही बाई खोटं बोलतीये. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि तो म्हणतो, हे खरं आहे. ते
ऐकून संजना आणि अनिरुद्धला तर धक्काच बसतो. अभि कोर्टाला सांगतो माझ्या आईने आत्ता जे काही सांगितलं त्यातलं अक्षरनी अक्षर खरं आहे. अभि म्हणतो मी अनिरुद्ध देशमुखांचा मोठा मुलगा अभिषेक देशमुख. माझ्या आईने आत्ता जे काही सांगितलं ना ते सगळं खरं आहे. जज साहेब मी आणि बाबांनी आप्पांना खोटं सांगून त्यांच्याकडून पेपर्सवर सह्या घेतल्यात. हा प्लॅन संजना आणि बाबांचा होता. आप्पांना फसवलं गेलंय आणि या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितले. इनफॅक्ट मी आणि बाबांनी मिळूनच आप्पांना खोटं सांगितलं. हे इन्शुरन्सचे पेपर आहेत असं सांगून त्यांच्याकडून प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या घेतल्या. मी सुद्धा त्यांना मदत केली आहे. माझी बहीण ईशा तिला सुद्धा या प्लॅनबद्दल माहिती होतं. संजना आणि बाबांच्या खोट्या आश्वासनांना आम्ही फसलो. आम्हाला स्वतंत्र फ्लॅट देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. समृद्धीच्या जागी मोठा टॉवर उभा राहील असं आम्हाला वाटलं होतं. आणि तो अनिरुद्धकडे बघतच म्हणतो बाबा आय एम सॉरी. कदाचित मी हे केलं नसतं. तुम्ही माझ्याशी आणि ईशाशी सुद्धा खोटं बोललात. त्या बिल्डरकडून पैसे घेतलेत आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. आम्हाला फसवण्याचा प्लॅन होता ना तुमचा. आम्हाला सुद्धा घरातून बाहेर काढायचं होतं ना. जज साहेब याची मला किती शिक्षा होईल मला माहीत नाही. पण जी काही शिक्षा होईल ना ती भोगायला मी तयार आहे. पण आता मी अजून खोटं बोलणार नाही. मला माझं कुटुंब माझी मुलगी मला हवी आहे. माझ्या मुलीला माझी ओळख गुन्हेगार म्हणून करून द्यायची नाहीये मला. म्हणून मी आज सगळं खरं बोलतोय आणि सगळं मनापासून बोलतोय. माझ्या आजोबांना माझ्या वडिलांनी आणि संजनाने फसवलंय आणि त्यांना मी सुद्धा साथ दिली आहे. मला असं वाटतंय की आता सगळं समोर आलंच आहे तर माझ्या बाबांनी आणि संजनानी त्यांचा गुन्हा कबूल करावा. त्यावेळी सुलेखाताई पुढे येऊन म्हणते ते कधीच होणार नाही अभिषेक. युअर ऑनर आपल्यासमोर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने आपणहून कोर्टासमोर साक्ष दिलेली आहे. मला आता कोर्टाने प्लीज ईशा देशमुख यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. त्यानंतर सुलेखाताई ईशाला विचारते आता अभिषेक देशमुख यांनी कोर्टात जे काही सांगितलं त्यासोबत तुम्ही सहमत आहात? त्यांनी सांगितलेलं सगळं सत्य आहे? तर ईशा म्हणते हो माझ्या भावाने जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. माझ्या आजोबांची म्हणजेच विनायक देशमुख यांची फसवणूक झाली आहे. त्यांना खोटं सांगून त्यांच्या सह्या घेण्यात आल्यात. मला सुद्धा या प्लॅनबद्दल सगळं माहिती होतं. पण माझ्या बाबांनी आणि संजनानी फक्त आप्पांचीच नाही तर आमची सुद्धा फसवणूक केली आहे. अँड आय एम शुअर हे सगळं संजनाचंच डोकं असणार. कारण तिला सगळं एकटीला हवं असतं. एक नंबरची स्वार्थी आहे ती. सुलेखाताई तिला म्हणते ईशा मॅडम तुम्ही आता जे काही सांगताय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा की यापूर्वी तुम्ही कोर्टामध्ये संजना मॅडमबद्दल जे काही सांगितलं होतं त्यावर विश्वास ठेवायचा? ईशा म्हणते त्या दिवशी मी कोर्टात जे काही बोलले ते मला संजनाने पढवलं होतं. कोर्टात तिची इमेज चांगली व्हावी म्हणून तिने मला ते सगळं बोलायला सांगितलं होतं. पण हे आत्ता मी जे काही बोलतेय ते सगळं माझ्या मनातलं आहे. मी ते एक्सपिरियन्स केलंय. संजना खरंच खूप सेल्फिश आहे. ती जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे ना तिने आमच्या घराची वाट लावली आहे. आमच्या बाबांना सुद्धा तिने आमच्यापासून तोडलं. खूप वाईट आहे ती. तिने मलाही खूप त्रास दिलाय. तिच्या स्वतःच्या मुलाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. मग आम्हाला काय वाटणार? ती फक्त स्वार्थासाठी माणसं जोडते. संजना कधी कोणाची आई बनूच शकत नाही. कधीच नाही. माझ्या आईवर संजना कायम जळत होती. तिने नेहमी तिचा अपमान केला. आई प्रगती करतेय म्हटल्यानंतर संजना कायम त्यात अडथळे आणायची. जज साहेब हा माझा भाऊ यश प्रत्येक वेळी माझा आधार बनला. तो तुरुंगात जाण्याच्या मागे मी कारण होते. त्याने जर मला वाचवलं नसतं ना तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तुम्हाला खोटं वाटेल पण आईने आणि यशने कायम संजनाला सपोर्ट केलंय. आईने इतकी दुःख सहन करून सुद्धा आमचं कुटुंब नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. पण संजनाला तिचा आणि बाबांचा वेगळा संसार हवा होता. आम्ही कुटुंबातले सदस्य नेहमी तिला अडगळ वाटायचो. त्यामुळे ती सारखं आमचं घर तोडायला जायची आणि आई आमचं घर जोडण्याचा प्रयत्न करायची. आमचे बाबासुद्धा संजनामुळे वाहवत गेले आणि तिच्या सांगण्यावरून त्यांनी आप्पांना फसवलं. मला एवढंच सांगायचंय. त्यानंतर सुलेखाताई जज साहेबांना सांगते या घटनेच्या 2 साक्षीदाराने कोर्टापुढे आपली साक्ष दिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. अनिरुद्ध आणि संजना देशमुख यांना तर शिक्षा होईलच. परंतु भोसले बिल्डर सुद्धा यातून सुटता कामा नये. माझी कोर्टाला अशी विनंती आहे त्यांनी भोसले बिल्डर यांची सुद्धा चौकशी करावी. त्यानंतर जज साहेब सगळ्यांना म्हणतात दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयापर्यंत आलेला आहे की अनिरुद्ध देशमुख यांनी आपल्या वडिलांना म्हणजे विनायक देशमुख यांना फसवून कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्यात. तसेच अनिरुद्ध देशमुख यांना संजना देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी या कार्यामध्ये त्यांना सक्रिय मदत केलेली आहे. पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आरोपींचा एकमेकींच्या मदतीने बंगला स्वतःवर करून घेण्याचा डाव फसला. त्यामुळे समृद्धी बंगला आहे तसाच आहे.
अनिरुद्ध देशमुख, संजना देशमुख आणि अभिषेक देशमुख यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्यामुळे कोर्ट त्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावत आहे. तसेच अरुंधती केळकर आणि विनायक देशमुख यांना धक्काबुक्की आणि किरकोळ मारहाण करून त्रास दिल्याप्रकरणी IPC 324 आणि 306 अन्वये संजना देशमुख यांना 3 महिन्याची शिक्षा ठोठावत आहे. या दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्र भोगायच्यात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, बाहेर आप्पा म्हणत असतात, अरुंधतीने आम्हाला हिंमत दिली म्हणून आम्हाला आमचं घर परत मिळालं. अरुंधती म्हणते, तुम्ही हिंमत दाखवलीत म्हणून हे सगळं शक्य झालं आप्पा. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांचं फळ आहे आप्पा. इकडे देशमाने अनिरुद्धला सांगत असतो, संध्याकाळ झालीये त्यामुळे सगळ्या प्रोसिजर उद्याच होणार आहेत. अनिरुद्ध चिडूनच त्याला म्हणत असतो, रात्रभर काय आम्ही इथेच सडत पडायचं? देशमाने म्हणतो, सॉरी सर, पण तुम्हाला आजची रात्र इथेच काढावी लागेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.